नमस्कार. मी डॉक्टर मल्लिकार्जुन गंगाराम सुरशेट्टी. आज आपण जाणून घेणार आहोत संघाची घटनात्मक रचना आणि कार्यपद्धती या बाबतीत. संघाच्या घटनेनुसार संघाची रचना परमपूज्य सरसंघचालकाचे स्थान तत्त्वज्ञ व मार्गदर्शक असून सर्वोच्च स्थानी आहे. त्यानंतर क्रियान्वयन जर विचार केला तर संघाचे सर्वोच्च अधिकारी माननीय सरकार्यवाह हे असतात. त्यांची निवड अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे प्रतिनिधी 3 वर्षासाठी करत असतात. 3 वर्षांनी पुन्हा निवडणूक होत असते. अखिल भारतीय प्रतिनिधींची निवड प्रांतीय प्रतिनिधी करतात. प्रांतीय प्रतिनिधींची निवड किमान 18 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाचे प्रतिनिधित व 1 वर्ष सक्रिय असलेले स्वयंसेवक करत असतात. प्रांतीय प्रतिनिधींचे द्वारा क्षेत्र व प्रांत संघचालकाची नियुक्ती होत असते. त्यानंतर आपण पाहूयात संघाचे कार्य कशा प्रकारे चालत असते. संघाचे मुख्य कार्य आहे स्वयंसेवकाच्या सतत निर्मितीसाठी शाखा चालवणे. ते व्यवस्थित चालावे यासाठी संघरचनेत जिल्हा स्तरावरती संघटन श्रेणी, जागरण श्रेणी आणि गतिविधी अशा 3 गटात कार्यकर्ते काम करत असतात. संघटन श्रेणीमध्ये शारीरिक, बौद्धिक, महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुण व्यावसायिक, IT विभाग, व्यवस्था, कार्यालय व बाल स्वयंसेवक असे विविध आयामे आहेत. तर जागरण श्रेणी अंतर्गत सेवा, संपर्क, प्रचार व वस्ती विकास असे आयाम येत असतात. गतिविधीमध्ये धर्मजागरण, ग्रामविकास, गोसेवा, कुटुंब प्रबोधन, समरसता, सद्भाव, धर्माचार्य संपर्क व पर्यावरण हे आयाम येत असतात. या सर्वांवरती जिल्हा संघचालक व जिल्हा कार्यवाह आणि प्रचारक मंडळी हे कार्य करत असतात. शाखेतून ते जिल्ह्यापर्यंत सगळी हे एकच संदेश असतो: व्यक्ती निर्माण करा, व्यक्तीने राष्ट्र घडवेल. जय श्रीराम. भारत माता की जय.